नमस्कार मित्रांनो. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ह्या दोघं बंधूंच्या सभा संपूर्ण महाराष्ट्रात यापुढे सुरू होतील. त्यातली पहिली सभा आज नाशिकमध्ये सायंकाळी पार पडली आणि यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र बंधू सोबत सभा घेतील. मुंबईमध्ये तर जोरदार सभा होतील आणि यांच्या सभांना गर्दीही फार चांगली असते. आजही नाशिकच्या सभेला अफाट गर्दी होती. स्टेजवरील खूप नेते आणि त्या पक्षाचे जे प्रमुख कार्यकर्ते असतील ते बसलेले होते. खरं तर या सभा याच्यापुढे सगळेच पक्ष घेतील, कारण महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या आता जोरात प्रचाराला लागलेल्या आहेत. पण आता हे दोघं बंधू आल्यानंतर मुळात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय प्रभाव पडेल आणि यांच्या बी पक्षांना कितपत लाभ मिळेल याचा जर आपण विचार केला तर बऱ्याचशा गोष्टी यातून बाहेर येतात. खरं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या दोघं बंधूंनी युती केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला प्रचंड आनंद झाला असं हे दोघे बंधू आणि त्यांचे कार्यकर्ते सांगत असतात. पण खरं तर मला तसं वाटत नाही. जोही काय आनंद झाला असेल तो त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना आणि त्या पक्षाची जी निष्ठा बाळगतात त्या लोकांना नक्की आनंद झाला नाही असं नाही. पण एकटा आनंद होऊन पक्ष निवडणुका जिंकेल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं तर मुळात दोघं बंधूंचा महाराष्ट्रात उत्तम करिश्मा आहे आणि बाळासाहेब ठाकरेंमुळे शिवसेना ही फार पूर्वी आणि अलीकडे सुद्धा फार प्रबळ असा एक पक्ष होता आणि जो महाराष्ट्रातल्या प्रमुख राजकारणामध्ये गणला जायचा. खरं तर जवळजवळ सुरुवातीला महाराष्ट्रात हा पक्ष काँग्रेसनंतर एक नंबरला होता आणि त्यानंतर मग BJP हा एक नंबरला जरी गेला तरीसुद्धा शिवसेनेच्या जागा BJPच्या पेक्षा सुरुवातीला जास्त निवडून येत होत्या. पण आता BJP हा मोठा भाऊ झाला आणि शिवसेना लहान झाला. त्यानंतर त्यांच्यात मतभेद झाले आणि उद्धव ठाकरे हे बाजूला झाले. त्या अगोदरच राज ठाकरे उद्धव ठाकरेपासून बाजूला गेलेले होते. पण बऱ्याच काळानंतर हे दोघं बंधू मराठी या मुद्द्यावर एकत्र आले आणि लोकांना किंवा त्यांच्या पक्षाला त्याचा मोठा फायदा होईल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा एकजुटीने काम करायला मोठा वाव भेटला आणि ही चांगली गोष्ट झाली. पण आता याचा नेमका फायदा काय होईल आणि तो फायदा होण्यासाठी हा पक्ष काय काय करेल हे तर आपण पुढे बघूच. पण नेमकं कुठेतरी चुकलं काय, दोघा भावांमध्ये गडबड झाली काय आणि महाराष्ट्र शिवसेनेपासून एवढा लांब का गेला? कारण मध्यंतरी जी फाटाफूट झाली, सेनेची फाटाफूट पहिल्यांदा छगन भुजबळ साहेबांनी केली आणि त्यानंतर राज ठाकरे गेले. त्याच्या आगेमागे नारायण राणे बाजूला गेले आणि नंतर सगळ्यात मोठा फटका जो बसला तो एकनाथ शिंदे साहेबांमुळे बसला आणि आज शिवसेना ही मोठ्या प्रमाणात जुळी पांगळी झाली असं म्हटलं तरी चालेल. पण मग ह्या सगळ्या गडबडीमध्ये नक्की ह्या दोघा भावांचं चुकलं काय ते जर बघितलं तर सुरुवातीला आपण राजसाहेबांकडे बघू. सुरुवातीला राजसाहेबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष काढला आणि पहिल्या निवडणुकीत त्यांना चांगल्या जागा भेटल्या. म्हणजे महाराष्ट्रात 13 आमदार त्यांचे निवडून आले. नाशिकला त्यांना महानगरपालिकेत सत्ता मिळाली. मग हा पक्ष पुढे वेगाने जायला हवा होता. पण त्यानंतर अलीकडच्या 12 ते 15 वर्षात हा पक्ष पुन्हा खाली आला. याच्याकडे जर बघितलं तर काही गोष्टी अशा लक्षात येतात की राजसाहेबांची जी राजेशी राणी होती ती मोठ्या प्रमाणात राजकारणामध्ये चालत नाही. तळागाळामध्ये लोकांमध्ये मिसळावं लागतं. शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जावं लागतं. कुठे काही मोठं नुकसान झालं असेल तर त्या लोकांकडे जाऊन सांत्वन द्यावं लागतं. तसा प्रकार राजसाहेबांनी केला नाही. संपूर्ण महाराष्ट्रात बिंगरीसारखे फिरले नाही आणि लोकांशी संपर्क त्या पद्धतीने त्यांना करता आला नाही किंवा त्यांनी तो केला नाही. दुसरी गोष्ट जी धरसड वृत्ती असते, आपल्या पक्षाचे तत्त्व, आपल्या पक्षाचे विचार आणि आपल्या पक्षाने बांधून घेतलेले जे काही नियम असतील ते धरून पुढे जावं लागतं. मग आपल्या पक्षाचं जर समजा उजवं किंवा डावा असेल तर मग आपण त्याच डाव्या किंवा उजव्याच्या पाठीमागे उभं राहणं गरजेचं आहे. राज ठाकरे साहेब सुरुवातीला BJPच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले
आणि त्यांनी मोदींची मोठ्या प्रमाणात स्तुती केली. त्यानंतर परत ते शरद पवार साहेबांकडे गेले आणि त्या दरम्यान मोदींना त्यांनी एक प्रकारे वेगळ्या पद्धतीने बोलणं लावलं आणि मग परत ते अजून परत काही काळासाठी परत फडणवीस साहेब आणि मोदी साहेब यांच्या पाठीमागे परत गेले, म्हणजे त्यांच्या बाजूने बोलू लागले. आणि आता ते उद्धव सेनेकडे आल्यामुळे नकळत ते काँग्रेस आणि शरद पवार साहेबांचे समर्थक झाले. जरी ते अजून एकत्र नसतील, पण तरी ती जी भूमिका असते डावी, ती डावी भूमिका त्यांनी पकडली. पूर्वी ते उजव्या भूमिकेला होते. ही जी धडसड होती ही फारशी कुठल्याही पक्षात आणि त्या पक्षाच्या वाढीसाठी लाभदायक नसते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पक्षातून जे लोक गेले त्यांना त्यांनी थोपवलं नाही. म्हणजे मला सगळं कळतं हा त्यांनी आणला आणि मीच म्हणजे पक्ष आणि माझ्याच्या करिश्म्यामुळे लोक माझ्या मागे आहेत. खरं आहे ते, पण तो तुमचा करिश्मा फारसा नसून तुमच्या भाषणाला लोक गर्दी करतात, टाळ्या वाजवतात, प्रचंड प्रमाणात लोक जमतात. याचा अर्थ तुम्हाला लोक मतदान करतात असं नाही. असा हा सगळा राज साहेबांचा राजकीय जो प्रकार झाला त्यात कुठेतरी त्यांच्या पक्षाला ओटी लागली. आता आपण थोडंसं उद्धव ठाकरे साहेबांकडे बघू. उद्धव ठाकरे साहेबांची जी उजवी विचारधारा होती, जी त्यांच्या वडिलांपासून चालत आलेली होती, ज्या विचारधारेवर पक्ष उभा राहिला, पक्ष स्थापन झाला, तीच विचारधारा उद्धव साहेबांनी सोडली. आता ह्या गोष्टी त्यांनी काय केल्या हे समस्त महाराष्ट्राला माहिती आहे, तेव्हा आपण त्याच्यात जाणं बरोबर नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्षात काय चाललंय ते त्यांना कळलं नाही. लोक आपल्या पक्षातले पुढारी, आपल्या पक्षातले नेते काय विचार करतात आणि त्यांची दिशा कुठल्या बाजूला आहे हे न कळल्यामुळे त्यांना सगळ्यात महत्त्वाचं एकनाथ शिंदेकडनं जो फटका बसला तो शिवसेनेला मोठ्या प्रमाणात तळाला नेण्याचं काम केलं. तसंच त्यांना माणसं नीट ओळखता येत नाही. शरद पवार साहेबांनी त्यांना कसं बाजूला केलं आणि त्यांच्या आणि काँग्रेसच्या जवळ कसं घेतलं, त्याच पद्धतीने जे त्यांचे शिवसेना सामना ह्या मुखपत्राचे जे संपादक आहेत राऊत यांनी काय काय उद्योग केले आणि त्या उद्योगामुळे शिवसेनेचं कसं नुकसान झालं ते त्यांना आजही कळलं नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःचे काही निर्णय असतात, स्वतः काही गोष्टीवर ठाम व्हावं लागतं. तो ठामपणा त्यांच्याकडे नसल्यामुळे ते बऱ्याचदा वाहवत जातात आणि मग पक्षाची दिशा, पक्षाचे विचार, पक्षाचे तत्त्व हे बाजूला पडून एक प्रकारे पक्ष भरकटतो आणि मग समाजाला कुठेतरी वाटतं की हे जे चाललं हे फारसं बरोबर नाही आणि शिवसेना ही पूर्वीची शिवसेना राहिली नाही आणि मग तिथले जे कट्टर कार्यकर्ते होते ते बरेचसे बाजूला झाले आणि आज तर फार वाईट अवस्था आहे. अशा पद्धतीने ह्या दोघं ठाकरे बंधूंचं अशा पद्धतीचं जे राजकीय वर्तन झालं त्याचा कुठेतरी फटका ह्या पक्षाला भेटला आणि पुढे बसत राहील. मुळात आता या निवडणुकीत काय होईल हे सांगणं फारसं विशेष नाही, कारण आज त्यांच्याकडे जे लोक आहेत त्यांच्याविषयी लोकांना जे प्रेम आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने त्यांच्याविषयी भावना आहे ते बघितलं त्यांना मुंबईलाही सत्ता मिळणार नाही आणि इतरही सत्ता मिळण्याची फारशी शक्यता नाही. बघूया पुढे कसं कसं होतं ते. नमस्कार.